नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला क्वालिटी स्टाईल छोले भटुरे कसे बनवायचे ते सांगणार आहे. मी प्रत्यक्षात करून दाखवणार नाही आहे. साहित्य आणि कृती सांगणार आहे व त्याबरोबर टिप्ससुद्धा सांगणार आहे. चला तर मग पाहूया क्वालिटी स्टाईल छोले भटुरे. आपण आता साहित्य बघूया. 1. अर्धा किलो काबुली चणे. 2. एक छोटी वाटी हरभरा डाळ. 3. 1 टेबलस्पून अनारदाना पावडर. 4. 1 टेबलस्पून जिरे भाजून पावडर. 5. 1 चमचा धने पावडर. 6. पाव किलो मोठे कांदे. 7. पाव किलो टोमॅटो. 8. 10 ते 12 लसूण पाकळ्या व 1.5 इंच आले पेस्ट म्हणजेच आले व लसणाची पेस्ट. 9. 5 ते 6 हिरव्या मिरच्या व कोथिंबीर. 10. लाल तिखट मसाला चवीनुसार. हळद पावडर, जिरे पूड, मीठ चवीनुसार. 11. 1 वाटी तेल. चला तर मग कृती पाहूया आपण. 1. अर्धा किलो काबुली चणे चिमूटभर सोडा घालून भिजत घालावे. 2. काबुली चणे भिजवताना त्यातच हरभरा डाळ भिजत घालावी. हरभरा डाळ आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. 3. सोड्याचे पाणी काढून टाकून चणे व हरभरा डाळ पाणी घालून शिजवून घ्यावेत. 4. मोठ्या कढईत तेल गरम करून जिरे घालावे व वाटलेला कांदा घालावा. कांदा खरपूस परतावा. त्यात आले लसणाची पेस्ट घालावी. हिरव्या मिरच्या मध्ये कापून घालाव्यात. 5. कांदा, आले लसूण परतले गेले की त्यात लाल मसाला, हळद, जिरेपूड, अनारदाणे, किंचित भाजून कुटलेली पावडर, धने पावडर घालून परतावे. बारीक चिरलेला टोमॅटोच्या फोडी घालावेत. मसाला चांगला परतला गेला की त्यात शिजवून घेतलेले काबुली चणे घालावे. पाणी जास्त घालू नये. चणे शिजवताना जास्त पाणी पडले असेल तर पाणी वगळावे. चवीनुसार मीठ घालून कढईमध्ये परतावे. चणे कोरडे झाले पाहिजे व रंग काळपट यायला हवा. सुक्या भाजीप्रमाणे कोरडे झाले की बाऊलमध्ये काढून कांद्याच्या रिंग्ज, टोमॅटोच्या चकल्या व हिरवी मिरची, कोथिंबीर घालून सजवावे. टिप्स. 1. वरील प्रकारच्या चण्यात रस्सा जास्त ठेवायचा नाही. त्यामुळे हे चणे भटुरेबरोबर किंवा पुरीबरोबर खाता येत नाही. व रंग काळपट येण्यासाठी त्याकरिता मसाला लोखंडी कढईत खमंग परतला गेला पाहिजे किंवा लोखंडी कढई नसेल तर काबुली चणे उकडताना त्यात कपड्यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालून पुरचुंडी करावी म्हणजे रंग काळपट येतो. 3. वरील छोले कोरडे असल्याने जास्त खमंग लागतात व प्रवासातही टिकतात. आता आपण भटुरे कसे बनवायचे ते पाहूया. भटुरे कसे करावे. साहित्य. 1. पाव किलो बारीक रवा. 2. अर्धा किलो मैदा. 3. पाव किलो बारीक चाळलेले कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ. 4. 1 चहाचा चमचा मीठ. 5. 1 चहाचा चमचा बेकिंग पावडर. 6. अर्धा किलो दही. 7. तळण्यासाठी रिफाईंड तेल. आता आपण कृती पाहूया. कृती. 1. दही घुसळून बारीक रवा त्यात भिजवून ठेवावा. 2.
रवा 2 तास भिजला की त्यात मैदा व कणिक, मीठ व बेकिंग पावडर घालून चाळून मिसळावा. पीठ थोडे सैलसर असते. झाकण घालून 3 ते 4 तास भिजवून ठेवावे. 3. भटुरे करायच्या आधी पिठात 2 चमचे टेबलस्पून तेल घालून मळून घ्यावे व छोटे गोळे करावे. 4. पोळपाटावर प्लास्टिकचा कागद ठेवून त्याला तेल लावून पिठाची एक गोळी ठेवून वर दुसरा प्लास्टिकचा कागद ठेवून लावल्याने अलगद पुरी लाटावी व कडकडीत तापलेल्या तेलाच्या कढईत अलगद सोडून पुरी तळावी. दक्षता काय घ्यावी? 1. नुसत्या मैद्याचे भटुरे केल्यास ते लोचट होतात, म्हणजे खाताना खुसखुशीत लागत नाही. तसेच ते वाताळतात. रवा घातल्याने व थोडी कणिक घातल्याने चिवट होत नाही व पचायलाही हलके होतात. ही झाली भटुरेची पहिली पद्धत. 2. भटुऱ्याच्या पिठात रवा किंवा कणिक न घालता नुसता अर्धा किलो मैदा व पाव किलो आंबट दही, 1 चमचा बेकिंग पावडर व 1 अंडे फोडून घालून पीठ भिजवावे. भटुरे खूप छान होतात. मात्र हे पीठ भिजवून 7 ते 8 तास झाकून ठेवावे व मग भटुरे करावेत. पीठ भिजवताना पाण्याचा वापर करू नये. 3. अर्धा किलो मैद्याच्या पिठात 30 ते 35 भटुरे होतात. 4. भटुरे करायचे नसल्यास कणिक व मैदा चाळणीने चाळून त्याच्या पुऱ्या केल्या तर त्यासुद्धा छोल्याबरोबर चांगल्या लागतात. रेसिपी कशी वाटली आणि नक्की घरी करून बघा. कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.